उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी ग्रामीण संस्कृती आहे म्हणजे गावगाड्यातली संस्कृती, त्या गावगाड्याच्या संस्कृतीचं जर उत्तम दर्शन जर पाहायचं असेल तर नारायणगाव शिवाय पर्याय नाही असं मला आपल्या सर्वांना पहिल्यांदा सांगावं लागेल. नारायणगावची यात्रा ही देखणी यात्रा असते. याच्यामध्ये माझ्या अगोदर जे काही प्रस्तावित बरोबर केलं सन्माननीय आमच्या भुजबळ साहेबांनी, ही वास्तविकता आहे, ही तमाशाची पंढरी आहे. जसा आपण म्हणतो की पोवाडा म्हटल्याशिवाय इतिहास कळत नाही, तसा तमाशाचा फड उभा राहिल्याशिवाय महाराष्ट्र कळत नाही. त्यामुळं ह्या संपूर्ण बैलगाडा असेल, आज संपूर्ण आज तालुक्यामध्ये बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि गावोगावच्या यात्रा चालू आहे. पण या सगळ्या आज माझ्या गावची यात्रा पिंपळवंडीची, नंतर आळ्याची यात्रा मोठ्या प्रमाणात होते, पिंपरी पंढर चालू आहे. परंतु सगळ्यात जर या यात्रेचं शिरोमणी गाव कुठलं असेल तर ते माझं नारायणगाव गाव आहे. की या यात्रेची खरं तर लयलूट हा दुसऱ्या या गावामध्ये केवळ तालुके येत नाही तर शेजारचे 4-5 तालुके, मुंबई पुणेकर मंडळी आणि कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंतचे असलेले सर्व नातेवाईक आप्तस्वकीय. जसं आज आमच्या किशोर खऱ्यांचा वाढदिवस आहे, शशीनानाचे चिरंजीव आहेत, शशीनानाचं काम सुद्धा आपल्याला माहिती आहे समाज व्यवस्थेमध्ये. आज आमचे आजोबा आदरणीय पाटेबाबा इथं उपस्थित आहेत. खरं त्या जुन्या जाणत्या लोकांनी खूप सारं या गावासाठी केलेलं आहे. मला सन्माननीय आदरणीय सभापती महोदय आपले शिवाजीदादा खैरे म्हणजे अशी माणसं किंवा आमचे पोलीस पाटील सीताराम दादांचा जो मान मर्तबा होता आपला पाटे परिवारचा, एक वेगळ्याच पद्धतीची पद्धत, कामाची पद्धत ही अशी असलेली ही नारायणगावची बाजारपेठ या यात्रेच्या निमित्ताने दुमदुमून निघणार आहे. या कांबळा जो इथं आपण बसतो ही आपल्याला आठवण द्या तेव्हापासूनची परंपरा आहे, पिढ्यापिढ्याची ती सद्गुती चालू ठेवलेली आहे. बाबुराव पाटे आज नारायणगावचं नेतृत्व करतायत आणि निश्चितपणे नेतृत्व करणाऱ्या माणसाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. काहींना बरं वाटतं, काहींना वाईट वाटतं, पण हे चालू असे लोकशाही आहे शेट्टी साहेब. परंतु आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम करणं आणि नारायणगावच्या यात्रेचं स्वरूप आणि नारायणगाव गावची असलेली राजकीय कारकिर्दी, सामाजिक सहकार्याची कारकिर्द ही सगळी आज मातंबर लोकांमध्ये चर्चेची आहे. त्यामुळे या चर्चेच्या गावाची ही चर्चा कायम ठेवण्यासाठी आपण एकजुटीचं स्वरूप उभं करावं. अतिशय देखणी यात्रा, उद्याचा कुस्तीचा आखाडा अतिशय चांगला आहे. या ठिकाणी भारत केसरी येतोय, महाराष्ट्र केसरी येतोय, मोठं 2-2 पाहायला मिळत आहे आणि मी तर योगदान देणाऱ्या पैकीच आहे. मला फक्त सांगायचं मी देत राहतो. आता येतं कुठून जातं कुठं आम्हाला कळत नाही, पण ते असं ते शेवटी आता संतोष दादा नाही, कुणाला माझी सवयच नाही. जसं आपण बोलले आम्ही आलो 5 लाखाची मदत दिली, तुम्ही नदी घाट काढला, नदी स्वच्छता करायची, आम्ही 3 लाख देऊन टाकले. त्याच्यानंतर आता ते संतोष दादाचं एक मंदिराचं काम चालू होतं. आज संतोष दादा दिसत नाही आपल्यामध्ये, पुण्याला गेले, तर त्या मंदिराला आपली मदतीचा शब्द आहे. त्याच्यानंतर आता दुसरा आज कुस्तीचा इथं या ठिकाणी शब्द आहे. अजून काय म्हटले मला मुंजीमाला भेटा, पुढे आता मुंजीमा त्याला जाऊन भेटलं पाहिजे, अजून कुठलेही देऊन राहिले आता त्यांना भेटलं पाहिजे. ज्येष्ठधारी संघाचा तोडकर साहेब हे ज्येष्ठधारी संघाची जी वरची जी बाजू आहे ती वरची बाजू 2 दिवसामध्ये स्वतःच्या खिशातल्या पैशांनी बांधून दिलेली आहे वरचा बटन. त्यामुळे देणं घेणं हा फार विषय शुल्लक आहे. एकमेकाने बरोबर राहणं, शेवटी एकजुटीची ताकद मोठी आहे. जे गाव करेल ते राव करणार नाही. त्यामुळे गावाची ताकद आबाधित ठेवा. नारायणगाव आपली आन बान आणि शान आहे. या शिवभूमीच्या या गावाला आपण समजून घेऊया आणि ही यात्रा अतिशय आनंदाने साजरा करूया. मी मुक्ताई मातेच्या प्रार्थना करतो की या यात्रेला संरक्षण दे आणि या यात्रेचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ दे. आपल्या सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी ग्रामीण संस्कृती आहे म्हणजे गावगाड्यातली संस्कृती, त्या गावगाड्याच्या संस्कृतीचं जर उत्तम दर्शन जर पाहायचं असेल तर नारायणगाव शिवाय पर्याय नाही असं मला आपल्या सर्वांना पहिल्यांदा सांगावं लागेल. नारायणगावची यात्रा ही देखणी यात्रा असते. याच्यामध्ये माझ्या अगोदर जे काही प्रस्तावित बरोबर केलं सन्माननीय आमच्या भुजबळ साहेबांनी, ही वास्तविकता आहे, ही तमाशाची पंढरी आहे. जसा आपण म्हणतो की पोवाडा म्हटल्याशिवाय इतिहास कळत नाही, तसा तमाशाचा फड उभा राहिल्याशिवाय महाराष्ट्र कळत नाही. त्यामुळं ह्या संपूर्ण बैलगाडा असेल, आज संपूर्ण आज तालुक्यामध्ये बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या प्रमाणात चालू आहेत
आणि गावोगावच्या यात्रा चालू आहे. पण या सगळ्या आज माझ्या गावची यात्रा आहे पिंपळवंडीची, नंतर आळ्याची यात्रा मोठ्या प्रमाणात होते, पिंपरी मंडळ चालू आहे. परंतु सगळ्यात जर या यात्रेचं शिरोमणी गाव कुठलं असेल तर ते माझं नारायणगाव गाव आहे. की या यात्रेची खरं तर लयलूट हा दुसऱ्या या गावामध्ये केवळ तालुके येत नाही तर शेजारचे 4-5 तालुके, मुंबई पुणेकर मंडळी आणि कोल्हापूर पासून तर नाशिक पर्यंत असलेले सर्व नातेवाईक आप्तस्वकीय. जसं आज आमच्या किशोर खऱ्यांचा वाढदिवस आहे, शशीनानाचे चिरंजीव आहेत. शशीनानाचं काम सुद्धा आपल्याला माहित आहे समाज व्यवस्थेमध्ये. आज आमचे आजोबा आदरणीय पाटेबाबा इथं उपस्थित आहेत. खरं त्या जुन्या जाणत्या लोकांनी खूप सारं या गावासाठी केलेलं आहे. मला सन्माननीय आदरणीय सभापती महोदय आपले शिवाजीदादा खैरे म्हणजे अशी माणसं किंवा आमचे पोलीस पाटील सीताराम दादांचा जो मान मर्तबा होता आपला पाटे परिवारचा, एक वेगळ्याच पद्धतीची पद्धत, कामाची पद्धत ही अशी असलेली ही नारायणगावची बाजारपेठ या यात्रेच्या निमित्ताने दुमदुमून निघणार आहे. या कांबळा जो इथं आपण बसतो ही आपल्याला आठवण द्या तेव्हापासूनची परंपरा आहे, पिढ्याची ती सद्गुती चालू ठेवलेली आहे. बाबुराव पाटे आज नारायणगावचं नेतृत्व करतायत आणि निश्चितपणे नेतृत्व करणाऱ्या माणसाला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. काहींना बरं वाटतं, काहींना वाईट वाटतं, पण हे चालू असे लोकशाही आहे शेट्टी साहेब. परंतु आपल्या सर्वांना बरोबर घेऊन काम करणं आणि नारायणगावच्या यात्रेचं स्वरूप आणि नारायणगाव गावची असलेली राजकीय कारकिर्दी, सामाजिक सहकार्याची कारकिर्द ही सगळी आज मातंबर लोकांमध्ये चर्चेची आहे. त्यामुळे या चर्चेच्या गावाची ही चर्चा कायम ठेवण्यासाठी आपण एकजुटीचं स्वरूप उभं करावं. अतिशय देखणी यात्रा, उद्याचा कुस्तीचा आखाडा अतिशय चांगला आहे. या ठिकाणी भारत केसरी येतोय, महाराष्ट्र केसरी येतोय, मोठं 2-2 पाहायला मिळत आहे. आणि मी तर योगदान देणाऱ्या पैकीच आहे. मला फक्त सांगायचं मी देत राहतो. आता येतं कुठून जातं कुठं आपल्याला कळत नाही, पण ते असं ते शेवटी आता संतोष दादा नाही कुणाला माझी सवयच नाही. जसं आपण बोलले आम्ही आलो 5 लाखाची मदत दिली, तुम्ही नदी घाट काढला, नदी स्वच्छता करायची, आम्ही 3 लाख देऊन टाकले. त्याच्यानंतर आता ते संतोष दादाचं एक मंदिराचं काम चालू होतं. आज संतोष दादा दिसत नाही आपल्यामध्ये, पुण्याला गेले. तर त्या मंदिराला आपली मदतीचा शब्द आहे. त्याच्यानंतर आता दुसरा आज कुस्तीचा इथं या ठिकाणी शब्द आहे. अजून काय म्हटले मला मुंजीबाला भेटा, पुढे आता मुंजीबा त्याला जाऊन भेटलं पाहिजे. अजून कुठलेही देऊन राहिले आता त्यांना भेटलं पाहिजे. ज्येष्ठधारी संघाचा तोडकर साहेब हे ज्येष्ठधारी संघाची जी वरची जी बाजू आहे ही वरची बाजू 2 दिवसामध्ये स्वतःच्या खिशातल्या पैशांनी बांधून दिलेली आहे वरचा बटन. त्यामुळे देणं घेणं हा फार विषय शिल्लक आहे. एकमेकाने बरोबर राहणं, शेवटी एकजुटीची ताकद मोठी आहे. जे गाव करेल ते राव करणार नाही. त्यामुळे गावाची ताकद आबाधित ठेवा. नारायणगाव आपली आन बान आणि शान आहे. या शिवभूमीच्या या गावाला आपण समजून घेऊया आणि ही यात्रा अतिशय आनंदाने साजरा करूया. मी मुक्ताई मातेच्या प्रार्थना करतो की या यात्रेला संरक्षण दे आणि या यात्रेचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ दे. आपल्या सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.